नाही नाही, गैरसमज तिकडेच आहे. व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला परवानगी आपण दिलेली नव्हती. अच्छा. त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनी विनापरवानगी मोर्चा काढला आणि त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि तो शेवटी स्टेशनला संपणार होता. तर रहदारीच्या वेळेस स्टेशनला मोर्चा संपवणं हे कायदेशीर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकला असता. मीरा रोडमध्ये ज्या पद्धतीनं ती परवानगी नाकारल्यानंतर तुमचे सहकारी सिनियर मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब, ते संतापले. ते म्हणाले की असं कसं काय मराठी माणसाला तिथे रोखलं जातं, त्यांनी विधानभवनामध्ये बाईट दिला, आता जर तुमची हिंमत असेल तर अडवा म्हणून ते स्वतः गेले तिथे. तर हे जे झालं तर हे कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे. आणि शिवसेनेच्या दोन भूमिका आहेत का मग? मीरा रोडमध्ये मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती ही एक भूमिका आहे का, आणि मोर्चाला परवानगी द्यायला नाही पाहिजे होती अशी एक दुसरी भूमिका आहे का शिवसेनेमध्ये? मराठी माणसांना मोर्चा करण्यासाठीची परवानगी नाकारली हा विषय खरं तर अगेन फेक नॅरेटिव्ह चुकीचा आहे. आपण त्यांना सांगितले तुम्ही दुसरा मार्ग निवडा आणि राजसाहेबांनी आमच्यासोबत यावं हे माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि माझं तर कॉन्फिडेंटली मी सांगतो, अति आत्मविश्वास नाही पण आत्मविश्वासाने सांगतो, राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींसोबत निवडणूक लढणार नाहीत लढणार नाही. आणि आम्ही तर ओपन चॅलेंज दिलं. मी देखील काल म्हटलं होतं की त्यांनी महाराष्ट्रात येऊन पाहावं कोण कोणाला किती आपटतो होतो, खरा शिवसैनिक कळेल. आणि मी ते बोलत असताना देखील मी सांगितलं की गृहराज्यमंत्री म्हणून नाही, मग त्याला शिवसैनिक म्हणून उत्तर देईल. इथे मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार, शिवसेनेचा भगवा फडकणार, शिवसेनेचा मराठी महापौर होणार. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जर कुठल्या गोष्टीची चर्चा असेल तर ती आहे बिहारच्या इलेक्शनची. कारण बिहारचे इलेक्शन ज्या वेळेला येतात त्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं हिंदी विरुद्ध मराठी हे राजकारण जे असतं ते तापलेलं असतं. आता अर्थात हिंदी विरुद्ध मराठी, हिंदीची सक्ती, त्या पुढे जाऊन हिंदीचा GR रद्द होणं, त्यानंतर ठाकरेंची सभा होणं, त्यांनी एकत्र येणं एका व्यासपीठावरती मराठीसाठी, इथपर्यंत सगळं घडलेलं होतं. पण आज जे घडलं ते मीरा रोडमध्ये एक मोर्चा निघणार होता आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याचं सुद्धा राजकारण झालं. आता हा सगळा नेमका भाग जो आहे तो नेमका काय आहे, मराठी विरुद्ध हिंदी वादामध्ये नेमकी भूमिका काय आहे, नेमकं हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावरती मनसे अधिक आक्रमक होते का, शिवसेना कुठेतरी एका पद्धतीने बॅकफुटवर जाते का, या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत योगेश कदम आहेत, गृहराज्यमंत्री आहेत राज्याचे. नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण गृहराज्यमंत्री. एवढा फिट अँड फाईन गृहराज्यमंत्री राज्याला मिळाल्या बघून लोकांना पण बरं वाटेल, म्हणजे पोलिसांना बरं वाटेल की आपला मंत्री दिसायला फिट अँड फाईन आहे. थोडा प्रयत्न करतो. राजकारणात मागील 6 वर्षात सुटलो होतो व्यायाम, पण आता चालू केलाय पुन्हा. क्या बात आहे. आणि तुम्ही जिथे जाता व्हिजिटला तिथे तुमच्याकडे बघून तुम्हाला विचारत असतील पोलीस सुद्धा की काय मी त्यांना विचारतो की एक्सरसाइज किती करता, व्यायाम किती करता. परीक्षा देते वेळेस पूर्वतयारीसाठी जी काही मेहनत घेतात, पोलीस भरती झाल्याच्या नंतर ताण असतो, प्रेशर असतं, कल्पना आहे, परंतु फिट राहिलं पाहिजे. माझ्या प्रत्येक व्हिजिटच्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये व्यायामाची काय व्यवस्था आहे की नाही हे मी पहिल्यांदा बघतो. तुम्ही जिम चालू करायला पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये. केलेत आपण काही केलेत. हो, आपण काय मुंबईमधील काही पोलीस स्टेशनमध्ये आपण व्यायामशाळा आपण चालू केलेली आहेत. अनेक पोलीस स्टेशन आहेत मुंबईमध्ये, पुण्यामध्ये देखील काही पोलीस स्टेशनमध्ये आपण व्यायामशाळा चालू केल्यात ना. पण हे जे वजन तुम्ही पेलताय गृहराज्यमंत्री पदाचं, तिकडे मराठी आणि हिंदीच्या वादामध्ये ते वजन जे आहे ते पेलताना कुठेतरी कसरत होते. कारण आज ज्या वेळेला सकाळी मोर्चा निघणार होता, खरं तर काउंटर मोर्चा निघणार होता, व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्याला परवानगी मिळाली, मराठीच्या मोर्चाला परवानगी मिळाली असती तर तेवढा गजब पण झाला नसता. नाही, गैरसमज तिकडेच आहे. व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला परवानगी आपण दिलेली नव्हती. अच्छा. त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनी विनापरवानगी मोर्चा काढला आणि त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे हा वादच मुळात चुकीचा आहे की व्यापाऱ्यांना परवानगी दिली आणि मराठीच्या मोर्चाला परवानगी दिली नाही, असं घडलेलं नाही. चुकीचं नॅरेटिव्ह आहे, 100% चुकीचं नॅरेटिव्ह. आणि जाणून बुजून हे पसरवलं जाते की सरकार हे मराठी माणसांच्या विरोधामध्ये आहे, व्यापाऱ्यांना परवानगी दिली गेली म्हणजे त्यांच्या फेवरमध्ये आहेत. नाही, आम्ही त्यांना परवानगी दिली नव्हती. त्यांच्यावर आम्ही गुन्हे देखील दाखल केले आहे, कायदेशीर कारवाई आम्ही त्यांच्यावर देखील केलेली आहे. आम्ही ह्या मोर्चाला देखील परवानगी द्यायची पूर्णपणे तयारी होती. तिथल्या सीपींनी नंतर रिव्ह्यू असा दिला की त्यांनी जो मार्ग सांगितला होता तो ज्या व्यापाऱ्यांशी वाद झाला होता त्याच रूटवरनं त्या व्यापाऱ्यांच्या समोरच ते मोर्चा जाणार होता आणि तो शेवटी स्टेशनला संपणार होता. तर रहदारीच्या वेळेस स्टेशनला मोर्चा संपवणं हे कायदेशीर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकला असता. आणि म्हणून फक्त मार्ग बदला. पण तुम्हाला असं वाटतं नाही, ज्या पद्धतीचं आज परसेप्शन क्रिएट झाली की बघा मराठी मोर्चा थांबवला, मराठी माणसाचा मोर्चा थांबवला, ते परसेप्शन एका पद्धतीने कुठेतरी मारक ठरलं. सकाळपासून तिथे एवढा मोठा गजब झाला, मोर्चा तर थांबलाच नाही फायनली.
म्हणजे रात्री पहाटे 2:45 वाजता मनसेचे नेते अविनाश जाधवांना ताब्यात घेण्यात आलं, राजू पाटलांना नोटीस पाठवण्यात आली, मग ट्विटवर ट्विट चालू झाले, मग सरकार रजाकारीसारखं वागतंय असं विरोधी पक्ष म्हणायला लागला. एक परसेप्शन वाईज कुठेतरी अडचण झाली. नाही होतं ना. ह्याचा ताजा अनुभव म्हणजे लोकसभेची निवडणूक. फेक नरेटिव्ह सेट करूनच महाविकास आघाडीने एवढ्या सगळ्या सीटा मिळवल्या. पण फेक नरेटिव्ह तुम्ही जास्त वेळ टिकवू शकत नाही. एक सत्य कधी ना कधी बाहेर येणारच आहे ना. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा जनतेच्या लक्षात आलं की अरे हे तर सगळं खोटं होतं, म्हणजे कुठेही संविधानामध्ये गदा आणण्याचा काही प्रश्नच नव्हता. नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानाचा सन्मानच केलेला आहे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं फेक नरेटिव्ह हे जास्त वेळ टिकत नाही. म्हणून ह्यांचं देखील जे फेक नरेटिव्ह प्रसाराचा प्रयत्न करतायत की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचे जे काही करता धरतायत सगळे आम्हीच आहोत, असा हा जर काही त्यांचा गैरसमज पसरवायचा प्रयत्न करतायत ते जनतेला कळणार आहे. आणि त्यांच्या कृतीमधनं त्यांनी 2.5 वर्षामध्ये उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनीच हिंदी सक्ती आणली. कॅबिनेटला मंजुरी त्यांनीच दिली होती. म्हणतात की बघा त्या मुद्द्यावरती ज्याला मंत्री महोदय म्हणतात की अहवाल जो आला त्या अहवालावरती अजून एक अभ्यासगट तयार म्हणजे अभ्यासगट बसवण्यात आला. तो अहवाल स्वीकारला नाही, त्याची काही अंमलबजावणी केली नाही. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला त्यांनी समजा तर त्यावेळेला या गोष्टी घडल्या आणि त्यावेळेला तुम्ही पण सत्तेत होतात. नाही बघा, पण शेवटी मुख्यमंत्री ते होते ना. आता त्यावेळेस उदयजी सामंत साहेबांनी स्वतः आज देखील हे सभागृहामध्ये देखील सांगितलं. ते म्हणतात त्यांनी हा निर्णय घेतला आणि मुळात त्याच्यामध्ये त्या ज्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की 1ली ते 8वी 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करण्यात यावी असा तो अहवाल होता. आणि तो अहवाल मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारला. कॅबिनेटला त्याला मंजुरी घेतली. म्हणजे त्या कॅबिनेटचा अध्यक्ष कोण? मुख्यमंत्री साहेबच ना. त्यांच्या सहमतीने त्यांच्या मंजुरीने शेवटी तो अहवाल स्वीकारला गेला आणि तो मान्य केला गेला. मग जेव्हा तुम्हाला दिसतं मुख्यमंत्री म्हणून की आपण हिंदी सक्ती करतोय, तुम्ही त्यावेळेला त्याला विरोध का नाही केला? हा प्रश्न आम्ही पण तुम्हाला विचारू शकतो. तुम्ही त्यावेळेला सत्तेमध्ये होता, तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग तुमच्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते, मग म्हणून तुम्ही विरोध नाही केला का? प्रश्न असा आहे की बघा तुमचं एक वर्जन आहे, त्यांचं एक वर्जन आहे. ते म्हणतात की मी सक्ती केली असा एक जी.आर. दाखवा. तुम्ही कागदावरती आहे ना, जी.आर. दाखवा. कॅबिनेटचा निर्णय आहे ना. कॅबिनेटचा निर्णय हा पब्लिक आहे. कॅबिनेटचा निर्णय आहे. नाही तो अहवालामध्ये कॅबिनेटचा निर्णय मराठी हिंदी सक्ती कर असा कुठून येईल असं विचार. नाही अहवाल तुम्ही स्वीकारलात की नाही? आणि अहवाल स्वीकारल्यावरती अभ्यासगट बसवला असं त्यांचं म्हणणं. मी फक्त सांगतोय नाही लोकांना क्लिअर होईल. त्यांनी समिती गठीत केली, समितीने अहवाल दिला, तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला आणि अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची असली पाहिजे. अच्छा, असा अहवाल असं स्पष्ट नमूद आहे. आता 2 व्हर्जन्स याच्यामध्ये क्रिएट झाले. पण परत एकदा बॅक टू मीरा रोड मला, कारण ते एकदा क्लिअर झालं पाहिजे की मीरा रोडमध्ये ज्या पद्धतीनं ती परवानगी नाकारल्यानंतर तुमचेच सहकारी सिनियर मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब, ते संतापले. ते म्हणाले की असं कसं काय मराठी माणसाला तिथे रोखलं जातं, त्यांनी विधानभवनामध्ये बाईट दिला, आता जर तुमची हिंमत असेल तर अडवा म्हणून ते स्वतः गेले तिथे. तर हे जे झालं तर हे कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे. आणि शिवसेनेच्या 2 भूमिका आहेत का? मग मीरा रोडमध्ये मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती ही एक भूमिका आहे का, आणि मोर्चाला परवानगी द्यायला नाही पाहिजे होती अशी एक दुसरी भूमिका आहे का शिवसेनेमध्ये? नाही, एक भूमिका अशी आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्यासाठी मोर्चाला परवानगी देत असताना शेवटी कोर्टाची काही त्याच्यामध्ये नियमावली आहे, ती फॉलो करावी लागते. कोर्टाच्या काही आदेश आहेत ते आपण डावळू शकत नाही. आणि म्हणून दुसऱ्या बाजूला मराठी माणसांना मोर्चा करण्यासाठीची परवानगी नाकारली हा विषय खरं तर अगेन फेक नरेटिव्ह चुकीचा आहे. पण आपण त्यांना सांगितले तुम्ही दुसरा मार्ग निवडा. ज्या ठिकाणी हा वाद समजा तिथे आता व्यापाऱ्यांच्या समोर न जाता जाता कुठले कोणीतरी काही समाजकंटक देखील लाखोच्या गर्दीमध्ये घुसत असतात. कोणीतरी काय दगडफेक वगैरे केली असते, त्या व्यापाऱ्यांमध्ये काय केलं असतं, व्यापारी समोरासमोर आले असते आणि ते समोरासमोर आले असते आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असता. आणि स्टेशनच्या ठिकाणी मोर्चा संपतोय त्या ठिकाणी जर काय असं काही गोष्ट घडली असती, किती मोठा अपघात झाला असता. तर काळजी घेण्याकरता तिथल्या सीपीने तो घेतलेला निर्णय असावा. परंतु तथापि प्रताप सरनाईक साहेबांचं हे मत का तयार झालंय, तिथली ग्राउंड रियालिटी करायची त्याच्याकडे काही वेगळी आली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे माहिती घेऊन पुढची कारवाई ही करता येईल. परंतु मराठी माणसांच्या बाबतीमध्ये मोर्चा काढवता म्हणून आम्ही नाकारला ही बाब खोटी आहे. आता मुद्दा असा आहे की एक गोष्ट जे सकाळपासून जे चित्र तिथे निर्माण झाले की बघा तुम्ही लोकांना, मराठी लोकांना पोलीस ओढतायत, व्हॅनमध्ये भरतायत, घेऊन जातायत, मराठी नेत्यांना पोलीस ओढतायत, व्हॅनमध्ये भरतायत, घेऊन जातायत, महिला असतील, मुलं असतील, तरुण पोरं येऊन तिथं म्हणतात की मराठीसाठी मोर्चा काढायचा नाही का. ज्या पद्धतीनं तिथं म्हणजे एकूण मुंबईभर ज्या पद्धतीचं एक वातावरण तयार झालं, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा संदेश गेला आहे, तर तो संदेश कुठेतरी असा जातोय की तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे तुमची अडचण होतीये मराठीच्या मुद्द्यावर. खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना मराठीच्या मुद्द्यावरती, मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी भूमिपुत्रासाठी स्थापन केली.
त्याच बाळासाहेबांचा तुम्ही वारसा सांगता. त्याच बाळासाहेबांचा वारसा असताना इथं पहिलीपासून आता तुमचा एक वर्जन आहे की ते उद्धव साहेबांनी केलं, पण त्याच तुमच्या सरकारमध्ये हिंदीची सक्ती SCERTला सांगून तशा पद्धतीने शिकवणं चालू होणार होतं. तर एका प्रकारे तुमची अडचण होते या सरकारमध्ये, कारण भाजप त्यांचा अजेंडा पुढे रेटता आहे आणि शिवसेनेची अडचण होते. नाही बघा, आमच्यामध्ये दुमत असतं तर GR रद्द झाला नसता. शेवटी आम्ही एकमत केलं आणि GR रद्द केला. GR आला होता तो पण एकमत, GR आला होता ना, GR आला होता, पण याचा अर्थ एकमताने तो पण GR आलेला असल्यामुळे मराठीचा आपण कसा होते मला कळत नाही. शेवटी आपण सक्तीची मराठी केली होती. त्यानंतर आपण GR काय बदलला आपण, की हिंदीच्या सोबत आपल्या संविधानामध्ये 22 भाषांची जिथे शिकवण्याची परवानगी आहे किंवा 22 भाषा त्याचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये हिंदी सोबत, त्याच्यामध्ये मराठी आपण कंपल्सरी केली तर 22 भाषांमधली, इंग्रजी आपण दुसरा ऑप्शन दिला, आणि हिंदी सोबत हिंदी नसेल शिकायची आपण तुम्ही अजून 19 दुसऱ्या भाषा सिलेक्ट करू शकता, असा तो GR होता. शेवटचा GR होता तसा GR होता ना. मग हिंदी शिकायची नसेल, तुम्हाला हिंदीवरती एवढा तुमचा आक्षेप असेल, मग तुम्ही कोकणी शिका, कोकणी त्याच्यामध्ये पर्याय आहे. मग तुम्ही संस्कृत शिका, मी स्वतः शाळेमध्ये संस्कृत शिकलोय, मी हिंदी सब्जेक्ट नव्हता घेतला, मी संस्कृत घेतला होता. मग तुम्ही संस्कृत शिकवा ना. जास्तची भाषा शिकवणं चुकीचं आहे का? एक्झॅक्टली. मला एक छोटाच किस्सा मी सांगतो. वंदने बाळासाहेबांचं आपण नाव घेतले म्हणून बाळासाहेबांचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. 10वीच्या परीक्षा पास झाल्यानंतर बाळासाहेबांच्या आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. कुठे ऍडमिशन घेणार आहेस ते, मी माझ्या या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. तुला किती भाषा बोलता येतात? साहेब म्हटलं मला हिंदी, मराठी, इंग्रजी येते मला, अन्य देखील काय लँग्वेज मी शिकायचा प्रयत्न करतोय. तू फ्रेंच शिक, तू स्पॅनिश भाषा शिक, आपण जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजे, हे बाळासाहेबांची वक्तव्य आहेत. त्यांनी कधी दुसऱ्या भाषा शिकवणं असं म्हटलं नाही. मराठीचा आपण होता कामा नये, मराठीचा अभिमान हा राखला गेला पाहिजे, जे आमचं प्राधान्य आहेच ना. आम्ही सक्तीची मराठी केलेली आहे, आम्ही हिंदी कुठे सक्तीची केलीच नव्हती. आता पहिला GR जो सक्तीचा आला त्याच्यानंतर अनिवार्य हा शब्द काढून सर्वसाधारण शब्द आला, करेक्ट. आता लेट्स सी की त्याच्यानंतर तुम्ही 22 भाषा ज्या आपल्या प्रांतिक भाषा आहेत त्यापैकी कुठली एक शिकू शकता जर हिंदी शिकायची नसेल तर. म्हणजे सक्ती तुम्ही म्हणता तशी ती बाजूला गेली. आता समजा तुम्ही आणि मी आहोत आणि आपल्या दोघांनाही समजा पहिलीच्या वर्गामध्ये हिंदी नाही शिकायची, एक उदाहरण म्हणून, तर आता आपल्याला 20 विद्यार्थी लागतील. जर आपल्याला काय दुसरी अजून कुठली तमिळ, तेलुगू, तुम्ही म्हणता तशी कोकणी शिकायचे, माझ्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी नाही, तुमच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी नाही, 15 भरले, 10 भरले, समजा 18 भरले, तर अडचण अशी आहे की त्यावेळेला तुमच्याकडे ऑप्शन नाही. त्यावेळेला मग तुम्हाला तिसरी भाषा म्हणून मागच्या दाराने, आड पडद्याने कुठून तरी ती हिंदी तुमच्या समोर येणार नाही. पर्याय आता मी तुम्हाला अजून एक सांगतो. जर समजा असा पर्याय आहे का, मला कोकणी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, मल्याळम यातली पण काही शिकायची नाहीये आणि मला हिंदी पण शिकायची नाहीये. नाही, शेवटी बघा, एक धोरण जे संपूर्ण देशामध्ये राबवलं जातंय, विषय काय आहे, आपण आपली मातृभाषा शिकत असताना इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती शिकली पाहिजे म्हणून आपण त्याला सेकंड प्रायोरिटी आपण त्याला देतो. तिसरी भाषा ही आपली देशामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी भाषा आहे, ती शिकली पाहिजे, हा त्याचा मागचा एक हेतू आहे. परत ती शिकायची नसेल तर अन्य भाषा आहेत ते आपण शिकू शकतो. 20च विद्यार्थी पाहिजे अशी कुठे अट नाही. एका विद्यार्थ्याला पण जर का हिंदी शिकायची नसेल, त्याला संस्कृत शिकायचं असेल, त्या एका विद्यार्थ्यासाठी देखील क्लासेस अरेंज करून दिले जातील, असं त्या GR मध्ये नमूद आहे. ते आता 20 विद्यार्थ्यांची अट होती. नाही, ही पण अट काढली. पुन्हा ही माहिती चुकीची आहे. माननीय दादा भुसे साहेबांनी देखील याचा खुलासा केला होता. विरोधकांनी ह्याचं निवड राजकारण केलं म्हणून हे विषय कधी चर्चेला आलेच नाही. 20 पेक्षा कमी जर का विद्यार्थी जर का कुठला एखादा दुसरा सब्जेक्ट घेत असतील, त्याला देखील तिथे ते क्लासेस लावले जातील, त्याला देखील शिक्षकाची व्यवस्था करून दिली जाईल. गरज पडल्यास ऑनलाईन क्लासेस त्याचे घेतले जातील, परंतु कुठल्याही विद्यार्थ्याला ऑप्शन जर का हिंदीच्या व्यतिरिक्त हवा असेल त्याला ते शिकवलं जाईल, असं स्टेट नमूद आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला अपेक्षा होती की त्रिभाषा सूत्राचा किंवा हिंदी तुमच्या समोर ज्यावेळेला येईल त्यावेळेला अशा पद्धतीचं बॅकलॅश येईल, मराठी शिक्षक असतील, सांस्कृतिक विषयातले लोक असतील किंवा ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा राजकीय पक्ष असतील, मनसे असेल, अशा पद्धतीचा तीव्र विरोध करतील, तुम्हाला अपेक्षा होती? तुमचा अंदाज होता की आपल्याला विरोध होईल का तुमचा अंदाज चुकलाय या सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, अंदाज होता नव्हता ह्यापेक्षा आमचा हेतू हा स्पष्ट होता की हिंदी भाषा ही अर्थातच मराठीवरती वरचढ होता कामा नये. त्यासाठी आपण मराठी आपण सक्तीची ठेवली, हिंदी भाषा हा ऑप्शन म्हणून दिला, त्याच्यामुळे आपण कुठेही सक्ती केलेली नाही. तर आपण इंग्रजीत आपण शिकतो आहोत. गंमत काय होते ना, भाषा ज्यावेळेला येते ना एखादी, त्यावेळेला ती केवळ भाषा येत नाही, त्याच्यासोबत ती सगळं जगणं घेऊन येते. भाषा येताना तुमचं राहणीमान, खानपान, वेशभूषा, संस्कृती,
त्या सगळ्या जोखडा सकट येते. आता उदाहरणार्थ सांगतो, तर आपल्याकडे मुघल आले होते, ते मुघलांचे काहीतरी वास्तुशिल्प वगैरे काहीतरी दिसतंच, खानपानाच्या त्यांच्या 4 गोष्टी इथे राहतातच. इंग्रज आले, शर्ट पॅन्ट तुम्ही घातलेला मी घातलेला आपल्याला देऊन गेले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, भाषा अतिक्रमण एका वर्षात नाही करत, भाषा हळूहळू करते. त्यामुळं मराठी ऑलरेडी इंग्रजीमुळे अडचणीत आलेली आहे. आपल्याकडे तुम्हाला ग्रामीण भागात माहिती आहे, आता हिंदी पण आली, तर लोकांचा प्रिफरन्स जो आहे, मराठी शाळेमध्ये जर मुलं शिकली, आज तुमच्याकडे सरन्यायाधीशांचं भाषण झालं, ते पण मराठी शाळेमध्ये शिकले, सरन्यायाधीश झाले देशाचे. चंद्रचूड होते, ते शिकले, ते सरन्यायाधीश झाले. तर आता मला माहित नाही तुम्ही कुठल्या शाळेत, पण मी मराठी शाळेत शिकलो. तर आपण करतोच आहोत, आपण योग्य काम करू शकतो. मला असं म्हणायचं की ज्या पद्धतीनं भाषा अशा पद्धतीनं अतिक्रमण करते, आणि मुद्दा हा आहे, मनसेनी जो मांडलेला मुद्दा आहे की हे भाषेचं अतिक्रमण, संस्कृतीचं अतिक्रमण आहे, एका प्रकारे महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे. नाही बघा, मला मान्य आहे की एका भाषेसोबत ती संस्कृती पण येते. हिंदी भाषेची संस्कृती कुठली आहे? मराठी भाषा महाराष्ट्राची भाषा आहे, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे आपली मराठी भाषा आहे. हिंदी भाषेची संस्कृती कुठली आहे? हिंदी भाषा नवीन आहे, आपल्यापेक्षा तर जुनी नाहीये, मराठीपेक्षा जुनी नाहीये, अर्थातच जुनी नाहीये, बरोबर की नाही? मग मला सांगा, जी भाषा आपली अभिजात भाषा आहे, जी भाषा आपली इतकी प्रबळतेने महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहे, ती तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे, त्या भाषेला हिंदीमुळे धोका कसा का होऊ शकतो? मला सांगा. तुम्ही तुलनाच करू शकत नाही. माझं शिक्षण पण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे, मी स्वतः पहिल्यापासून मराठीमध्ये शिकलेलो आहे. अशा वेळेस आज तुम्ही आम्ही हिंदी बोलत नाही का? लहानपणापासून आम्ही हिंदी बोलतो की आपले मित्र हिंदी भाषिक होते, आहेच ना. मग त्याच मला सांगा, मग जे कल्चर 5वी पासून आलं नाही, मग ते पहिलीपासून केलं तर लगेच येईल असं कसं आपण डिराईव्ह केलं? मुद्दा असा आहे की 4 वर्ष तुम्ही शिकलं तर तज्ञ असतील, ते सगळं असं म्हणतात की हे ओझं का लागतंय, आमच्या समोर तुम्ही पहिलीपासून हिंदी ठेवू नका, आम्ही शिकतो ना 5वी पासून, आम्हाला येईल ना 5वी पासून. जर 5वी पासून शिकायला काही अडचण नाही, तर पहिलीपासून का लागतं? त्या बाबतीमध्ये एक चर्चेचा विषय 100% होऊ शकतो, पण हिंदी भाषा नकोच, हिंदी नसलीच पाहिजे, ही जी भूमिका आहे ना, ते म्हणतात ती मला पटत नाही. भाषा एक विधान एक निशान, हे जे भाजपचं सूत्र आहे ना, हा त्याचा पार्ट आहे म्हणतात. नाही, आता भाजपच्या याच्यामध्ये कुठली स्ट्रॅटेजी आहे, भाजपने जाणून बुजून केलेलं आहे. आता हे शेवटी त्यांना बोलणं क्रमप्राप्त आहे, कारण शेवटी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप विरोधी काहीतरी अजेंडा तयार करायचा आहे, मग सरकारच्या विरोधामध्ये अजेंडा तयार करायचा आहे. मग अजेंडा तयार केल्याशिवाय निवडणुकीला सामोरं कसं जाणार? बिहारचे इलेक्शन आले की महाराष्ट्र फार चर्चेत असतो, त्यामुळे हा मुद्दा काढला असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, मागच्याला सुशांत सिंग राजपूत हा मुद्दा चर्चेत होता, त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, आणि तुम्ही पण होतात त्यावेळेला, तुमचे सगळे सहकारी होते, जुने सहकारी. मी बिहारला गेलो होतो त्यावेळेला सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा चर्चेत, पण तिकडे काही फार परिणाम झाला नाही. आता मराठी विरुद्ध हिंदी करून त्यांना महाराष्ट्राच्या महापालिकेच्या इलेक्शन जे आहेत ते अजून दूर आहेत. त्या मला तुम्हीच सांगू शकाल की नोव्हेंबरमध्ये होतील का फेब्रुवारीमध्ये होतील ते निवडणूक आहे, मी कसं सांगू? तुम्हाला कदाचित थोडीफार कल्पना असेल तर, म्हणून मी म्हटलं. तर मुद्दा असा आहे की या सगळ्याचा परिणाम जो आहे तो भाजपला एका प्रकारे त्याचा फायदा घ्यायचा आहे. इथं सुद्धा महापालिकेला हिंदी कॉन्सॉलिडेशन जे आहे ते जास्त आहे. हिंदी लोकांचं प्रमाण आपल्याकडे बंगाली, युपी, बिहार या राज्यातून आलेल्या लोकांचं प्रमाण मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा जास्त आहे. तर भाजपला याचा फायदा घ्यायचा. पण हिंदी भाषा की हिंदी भाषे की ऑलरेडी भाजपचे वोटर्स आहेत ना. मग आता परत त्यांना खुश करायला अजून कशाला काय गरज आहे? कॉन्सॉलिडेशन करून बघा, मी माझी थेअरी सांगत नाही, राज ठाकरेंना एका प्रकारे नाही, पण मला कळत नाही, हिंदी भाषेत हे ऑलरेडी भाजपचे ते वोटर्स आहेत, पुन्हा त्यांना खुश करणारी वेगळं नवीन करायची गरज नाही ना. आज भाजप ही नॅशनल पार्टी अशी काय अशाने आमची सांगू नाही दिले. नाही, अशाने आमची ताकद काही कमी होत नाही. मला मी पूर्ण सांगतो काय आहे की लोक असं म्हणतायत की जे विश्लेषक आहेत तेही म्हणतायत, बरेचसे राजकीय नेते म्हणतात, जे खासगीत भेटतात, की या मुद्द्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची गोची झाली, तुमच्या पक्षाची गोची झाली, जेणेकरून हिंदी कॉन्सॉलिडेशनचा फायदा तर भाजपला होईलच होईल, पण मराठी मतं जी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे वळालेली होती विधानसभेला, लोकसभेला, म्हणजे भाजपचं लोकसभेला नुकसान झालं पण तुमचं नाही झालं तुलनेने, विधानसभेला भाजपचा फायदा झाला पण तुमचाही बऱ्यापैकी फायदा झाला. तर जी मतं तुमच्याकडे वळाली होती ती मतं डायव्हर्ट होतील, ती मतं कदाचित मनसेकडे जातील, कदाचित त्याचा फायदा दुसऱ्या युबीटीला होईल, आणि शिंदेची ताकद कमी करणं ही आत्ताची प्रायोरिटी भाजप. नाही, मला वाटत नाही, कारण शेवटी मतदार हा आता प्रचंड हुशार झालेला आहे. शेवटी हे सगळं जे कशासाठी चाललंय, मुंबई महानगरपालिकेकरता चाललेलं आहे. उद्धवजींना पुन्हा मुंबई त्यांच्या ताब्यामध्ये हवी आहे, म्हणून त्यांना राजसाहेबांना जवळ करायचंय. राजसाहेबांची मुंबईमध्ये ताकद कितीही वाढली, त्यांचा महापौर बसू शकत नाही. त्यांची मदत घेऊन आपण आपला महापौर बसवायचं ही उद्धवजींची स्ट्रॅटेजी. अशा वेळेला
महायुतीमध्ये आज आम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आम्ही आहोत. राष्ट्रवादीची मुंबईमध्ये ताकद त्याची कमी आहे. पण शिवसेना आणि भाजप पक्ष, भाजपचा वोटर हा वोट बँक एक ठरलेला आहे, शिवसेनेचा एक वोट बँक ठरलेला आहे. मुंबईमध्ये आमच्यासोबत जो मतदार राहिला, आता आपण जे परवा ठाकरे बंधूंचा जो मेळावा झाला तसं असतं तर आमचे शिवसैनिक त्या मेळाव्याला गेले असते ना. आमचा मतदार त्या मेळाव्यासाठी उतरला असताना तिथे फक्त त्यांचे पदाधिकारीच होते की. आता त्या शिवसैनिक नव्हते ना. अहो, त्याची कपॅसिटी किती आहे? 8,000ची सिटिंग कपॅसिटी आहे फक्त 8,000ची. असतील ना. बघा, शेवटी जनतेचा पाठिंबा ही गोष्ट वेगळी असते आणि कार्यकर्त्यांनी तिथे मिळवल्याने ही गोष्ट वेगळी असते. त्याला आपण असा आधार देऊ शकत नाही की भाजपने आम्हाला अडचण आणण्याकरिता हा विषय जाणून उचललेला आहे वगैरे. हे सगळे शेवटी एक असा एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून शिवसेना भाजपमध्ये फूट पडेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये फूट पडेल, त्या भांडणाचा फायदा आम्हाला मिळेल, असे काही प्रयत्न विरोधकांकडून चालू असतात ना. पण त्याला आम्ही जुमानत नाही. आमची जी काही बॉन्डिंग आहे ते प्रचंड चांगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आम्ही करत असताना आम्हाला जो शाखांमध्ये जो प्रतिसाद मिळतोय तो प्रचंड चांगला आहे आणि ह्या विषयामुळे आमचं वोटर कुठेही डायव्हर्ट झालेलं नाही. शेवटी शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री म्हणून आणि आता हाऊसिंग मिनिस्टर म्हणून जी काही भूमिका स्वीकारलेली आहे की मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याकरता पॉलिसी तयार करायच्या, हे जनता जाणते ना. ज्यांनी मुंबईमधनं मराठी माणसाला 25 वर्षात बाहेर फेकलं अशा लोकांना देणार नाहीत ना. उद्धवजींनी, आम्ही नेतृत्व. शेवटी बघा, महानगरपालिकेच्या पॉलिसी ते सोबत होते, नारायण राणे साहेब सोबत होते. पण डिसिजन मेकिंग पॉवर तर उद्धवजींकडे होती ना. रामदास भाईंकडे कुठली पॉवर होती? पक्षात निर्णय घेण्याची वंदने बाळासाहेब असताना नेत्याला विचारलं जात होतं. नेत्यांच्या बैठका होत होत्या. उद्धवजी बैठक घेत नव्हते ना. नाही, 25 वर्षामध्ये जे घडलं त्याची जबाबदारी तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंची. हो, कारण सोली डिसिजन तेच घेत होते. ते नेत्यांना सोबत घेत नव्हते डिसिजन घेताना. आता जे घडतंय, आता जी तुमची अडचण झाली की शिक्षण, बघा तुमची दुहेरी अडचण काय आहे की सक्तीचा GR तुमच्याच खात्याने म्हणजे दादा भुसेंच्या खात्याने काढला आणि तो तुम्हालाच काढायला लागला. म्हणजे मराठी माणसाच्या हातूनच मराठीची गळचेपी होते आहे. अशा पद्धतीचं योगायोगानं खातं दादा भुसेंकडे होतं म्हणून तो विषय. गोष्ट की त्याचाही फायदा म्हणजे दुसऱ्या बाजूला की मनसे चर्चेत नव्हती या GRच्या आधी. तुम्ही पण जाणताय राजकीय दृष्ट्या. आता राजकीय दृष्ट्या मनसेचं वजन जे आहे ते वाढलेलं आहे. बरं, तुम्हालाही मनसेबद्दलचं प्रेम तुमचं जे आहे ते अधिक आहे तुमच्या पक्षाचं. म्हणजे सतत काय स्नेहभोजन किंवा चहा पाणी आणि राजकारणामध्ये त्या गोष्टी होत राहतात. आम्ही जाहीरपणे सांगितले राजसाहेबांनी आमच्यासोबत यावं म्हणून. एक्झॅक्टली. मग आता तुमची अजूनही इच्छा आहे का की राजसाहेबांनी तुमच्यासोबत आलं पाहिजे आणि मराठीच्या मुद्द्यावरती तुम्ही राजसाहेबांसोबत आहात? 100% इच्छा आहे आमची आहे. आणि तुम्ही राजसाहेब, माझं तरी वैयक्तिक मत आहे, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती नाही, मराठीच्या अस्मितेकरता आम्ही जो कोणी मराठी अस्मितेसोबत आहे त्यांच्यासोबत आम्ही आहोत. तिथे कुठेही तडजोड ही होणारच नाही. शेवटी शिवसेनेचा जन्म हा मराठी अस्मितेच्या प्रोटेक्शन करता झालेला आहे, मराठी अस्मिता टिकवण्याकरता झालेला आहे, वाढवण्याकरता झालेला आहे. आणि अशा वेळेला जर का तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि राजसाहेबांनी आमच्यासोबत यावं हे माझं तरी वैयक्तिक मत आहे आणि माझं तर कॉन्फिडेंटली मी सांगतो, अति आत्मविश्वास नाही पण आत्मविश्वासाने सांगतो की राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींसोबत निवडणूक लढणार नाही लढणार. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी माझं जे काय अनालिसिस आहे मत आहे का त्यानुसार नाही ते त्यांच्यासोबत जाऊच शकत नाही. बघा, अनेक प्रश्न आहेत. ते सोबत निवडणूक लढवणं म्हणजे आता उद्धवजी आता आहेत ते महाविकास आघाडीमध्ये आहेत, सोबत काँग्रेस आहे. काँग्रेसच्या मतांची उद्धवजींना गरज आहे. त्यांच्या मतांशिवाय आज उद्धवजी कुठलीही निवडणूक जिंकू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये. मुस्लिम वोटांच्या वरती ते त्यांची डिपेंडन्सी झालेली आहे. अशा वेळेला महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची मतं गमावणं म्हणजे महापौर गमावणं हे त्यांना माहिती आहे. अशा वेळेला ऐकून घ्या ना, मग अशा वेळेला राजसाहेब ठाकरे जेव्हा उद्धवजींसोबत जातील मग राजसाहेब ठाकरे काँग्रेसला स्वीकारतील का? माझी तरी मतं स्वीकारणार नाहीत. मग अशा वेळेला दोघे एकत्र म्हणून निवडणूक वन साइड जिंकू शकतील का? मला वाटत नाही जिंकू शकतील. पण मग राजसाहेब ठाकरे हिंदी सक्ती करणाऱ्या भाजपच्या सरकारला किंवा त्या सरकारमध्ये असलेल्या तुमच्या पक्षाला स्वीकारतील असा तुम्हाला विश्वास आहे? नाही, आता तर आम्ही बघा, शेवटी हा त्यांचा जडजडचा प्रश्न आहे, हा त्यांचा निर्णय आहे. शेवटी आमची इच्छा ही गोष्ट वेगळी आहे. ते आता काय निर्णय घेतील, कारण मागचा जर का त्यांचा इतिहास आपण पाहिला, माननीय राजसाहेबांनी नेहमी स्वतंत्रच निवडणुका लढवलेल्या आहेत. ते कधीही युतीमध्ये आणि फक्त पाठिंबा एकदा दिलेला आहे. मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या 19च्या निवडणुकीत 14 त्यांनी पाठिंबा दिला होता. 14-24 दोन्ही त्यांनी पाठिंबा दिला. पण त्यांनी ते युतीमध्ये आले नव्हते, सामील झाले नव्हते किंवा त्यांनी कुठलीही सोबत निवडणूक त्यांनी लढवलेली नाही.
अशा वेळेस मुंबई महानगरपालिकेचे जर का गणित जर का आपण पाहिलं तर उद्धवजींचा महापौर करण्यासाठी राजसाहेब ठाकरे त्यांना सहकार्य करणार नाही. ज्या उद्धवजींनी राजसाहेबांचं राजकीय आयुष्य संपवलंय, आता तेच राजसाहेब ठाकरे उद्धवजींचं राजकीय आयुष्य पुन्हा उज्ज्वल करण्याकरता पुढे येतील असं मला तरी वाटत नाही. दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जाते की तुमच्याही सोबत मराठी मतदार आता येणार आहेत, कारण ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेचा वारसा किंवा शिवसेना मराठी माणसाची स्थापन केली, ती शिवसेना तुम्ही एका प्रकारे हिंदी सक्तीसाठी तिची गळचेपी केली, तर त्यांचा वारसा आता तुम्हाला सांगता येणार नाही. हे विरोधक म्हणतात, हे विरोधक बोलतायत, सामान्य जनता हे बोलत नाही. आज शिंदे साहेबांनी या बाबतीमध्ये उघड भूमिका मांडलेली होती आणि मांडलेली आहे. तुम्हाला असं वाटलं नाही की मराठी माणसासाठी जी शिवसेना स्थापन झाली त्याच्यामध्ये जर अशा हिंदी सक्तीचा विषय आला तर तो स्वाभाविकपणे त्याचा बॅकलॅश येईल, मराठी माणूस सहन करणार, किंबहुना शिवसेना सत्तेत असताना असं काही झालं तर त्याचा बॅकलॅश येईल. हे नाही, पण हिंदी सक्तीची आम्ही केलीच नाही ना, ते विषय तोच आहे ना. तो अनिवार्यचा शब्द काढून सर्वसाधारण केलं. केंद्र सरकारने एक संबंध राज्यभर एक मोहीम राबवली, केंद्र सरकारने तिथे एक धोरण राबवलं, चर्चा केली, केंद्र सरकारने धोरण दिलं, ते आपण स्वीकारलं पॉलिटिकल नाही. मला वाटत नाही, कारण जनतेला शेवटी कळलेलं आहे आमची मराठीच्या बाबतीमधील भूमिका जी आहे ती आम्ही कुठेही मवाळ केलेली नाही. मराठी भाषेच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आहे ती अजूनही तितकीच तीव्र आहे. आमचा मराठीच्या बाबतीमधला अभिमान हा आजही तितकाच प्रबळ आहे. तिथे कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि करणार देखील नाही. आणि उद्या जरी किती पॉलिटिकल नुकसान झालं तरी सुद्धा करणार नाही, हे माझं तरी मत आहे. 100% करणार नाही, 100% करणार नाही. पण तुम्ही ज्या वेळेला हे सगळं चालू असतानाच तिकडे शिंदेनी जय गुजरातचा नारा दिला आणि त्याच्यावरून पण टीका झाली की बघा हे एका प्रकारे हिंदी पण सक्ती करतायत आणि जय गुजरातचा नारा पण देत आहेत. यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणजे ते सातत्याने वारंवार टीका करतात की ते शहासाहेब आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांना प्लीज करण्यासाठी हे सगळं चालू असतं. मग उद्धवजी ठाकरे यांनी देखील जय गुजरातचा नारा दिला होता, त्यांनी देखील भर भाषणामध्ये दिला होता. अमित भाईंच्या तिथे प्रचाराला गेले होते आणि त्यांनी तिथे जय गुजरातचा नारा दिला होता. मग त्यांच्यावरती कोणी शंका घेत नाही, त्यांच्यावर कोणी बोलत नाही. पण शिंदे साहेबांनी एका गुजरातमध्ये जाऊन दिला, गुजराती भाषिकांचा तिथे कार्यक्रम होता. त्या गुजराती भाषिकांच्या कार्यक्रमामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र, तिथे पहिलं हिंद आहे, महाराष्ट्र आहे, नंतर मग गुजरात आहे ना. गुजरातचं वरती तरी नाही ना, महाराष्ट्राला प्राधान्य तिकडे दिलेलं आहे ना. मग चुकीचं कुठे आहे? असं आहे की विरोधक काय म्हणतात की तुम्ही जय गुजरातचा नारा पण देताय, फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट पण जातोय, IFSC सेंटर पण जातोय, गिफ्ट सिटी पण जाते, झवेरी बाजार पण जातोय, म्हणजे आता इथलं आर्थिक केंद्र जे आहे ते हळूहळू असं बुलेट ट्रेनच्या वेगाने ढकलत निघालेलं आहे. आता फॉक्सकॉन एक कंपनी गेली, परंतु त्यासमोर आज जवळपास 16.5 लाख कोटीचे जेव्हा प्रोजेक्ट येत आहेत, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जवळपास 6.5 लाख कोटीचे प्रोजेक्ट आणले, त्यापैकी 90% एक्झिक्यूट झालेले आहेत, जागा दिलेल्या आहेत आपण. मग ही इन्व्हेस्टमेंट का आपण कन्सिडर करत नाही? महाराष्ट्रामधले उद्योग आपण आणलेत ना, 100% आणले. आणि एक फॉक्सकॉन बघा, शेवटी कॉम्पिटिशनमध्ये आज सगळी राज्य आहेत. 25 वर्षापूर्वीची परिस्थिती देशाची वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. आज कॉम्पिटिशनमध्ये अन्य राज्य आलेली आहेत, ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये आजही संबंध देशामध्ये सर्वात जास्त FDI ची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वात जास्त इतिहासामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. अशा वेळेस गेलं हे खरं आहे, एखादा प्रोजेक्ट जाऊ शकतो ना, एक गेला पण 10 आले ते आपण काय बघत नाही. एखादा प्रोजेक्ट जाऊ शकतो ना, काय जाऊ शकत नाही? अन्य राज्य कॉम्पिटिशन मध्ये आहेत ना, पण त्याच्यासोबत 10 प्रोजेक्ट आपण आणलेत ना, त्यापेक्षा 10 पटीने इन्व्हेस्टमेंट आपण आणली ना. गेलं हे शिक्कामोर्तब केलं की त्यांनी नेलं ते, म्हणजे प्रॉब्लेम असा होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉम्पिटिशन आहे, शेवटी कॉम्पिटिशन आहे. आज एखादा उद्योग आपल्या राज्यामध्ये यावा हे प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत असतात. अशा वेळेला एखादा प्रोजेक्ट गेला त्याच्याने काही गैर होत नाही, पण त्यासमोर 10 प्रोजेक्ट आपण आणलेत ते आपण पाहिले पाहिजेत ना. बरं, ते का गेला तर त्या खोलात गेलो तर त्यावेळेला त्या SPCच्या बैठका झाल्या नाही. उद्धवजी मुख्यमंत्री असताना SPCची बैठक नाही घेतली, बैठक न घेतल्यामुळे त्या कंपनीला जागा कुठली द्यायची त्याबद्दल कुठला निर्णय झाला नाही. तो इतिहास सगळं आपल्याला माहिती आहे तुम्हाला. पण मला वाटतं तो प्रपोगंडा जो केला जातो ना, तो नरेटिव्ह, एक फेक नरेटिव्ह सेट करण्याची ही जी पद्धत आहे ती शेवटी खोटं लोकांना लवकर रुजतं आणि सत्य आपल्याला ठासून सांगावं लागतं. तर मला वाटतं ठीक आहे, ही एक पद्धत आहे म्हणजे हिंदीच्या मुद्द्यावरती. पण तुम्ही ह्युमन कल्चर आहे, म्हणजे हा ह्युमन नेचर आहे, सॉरी हा एक ह्युमन नेचर आहे. सत्य हे पक्ष म्हणून सांगायला पाहिजे, सत्य समजवत असताना ते आपल्याला ठासून सांगावं लागतं. खोटं 100 वेळा सांगलं की 101 वेळेला माणूस विचार करतात नाही हे कदाचित खरं असेल,
तर खोटं पसरवणे सोपे आहे, पण खरं पसरवणे कठीण आहे. आम्ही करतोय, जनतेपर्यंत पोहोचलो म्हणून तर सत्तेमध्ये आलो. करेक्ट. आता तुम्ही सत्तेमध्ये आलात, आता तुम्ही परवाचं चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जो मेळावा बघितला ठाकरेंचा, 2 भाऊ आधी एकत्र आले 2 विंगेतून, मग मोबाईलचे लाईट्स लागले, मग दोघांची भाषणं झाली. उद्धव साहेबांनी सांगितलं आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. आणि नाही, त्याचं जर का तुम्ही व्यवस्थित जर का पाहिलं, तुमची भावना माननीय राजसाहेबांनी फक्त मराठी या विषयावरती भाष्य केलं. ते कुठल्याही राजकारणावरती तिथे बोलले नाहीत. त्यांनी त्या व्यासपीठाचा राजकारणाकडे त्यांनी उपयोग करून घेतला नाही. त्या व्यक्तीला त्या बाबतीमध्ये प्रचंड रिस्पेक्ट माझी त्या दिवसापासून पुन्हा वाढली. पण राजसाहेब म्हटले त्या भाषणामध्ये एक वाक्य तुम्ही गृहराज्यमंत्र्यातून सांगायला लागते मला ते, की बघा अशा वेळेला जर कुणाला उगाच मारण्याची गरज नाही, पण कुणी दादागिरी केली तर त्याच्या कानफटात वाजवा, त्याचा व्हिडिओ काढू नका. बघा, ती मराठीच्या बाबतीमध्ये असलेली त्यांची अग्रेसर भूमिका आहे. बरोबर, ठीक आहे. आता मी गृहराज्यमंत्री म्हणून याच्याबद्दल माझी भूमिका काय मांडायची ती मांडेल, परंतु एक व्यक्ती म्हणून तुम्ही मला तुलना करायला सांगितली म्हणून किंवा कम्पॅरिझन जर का दोघांचं आपण बघितलं किंवा त्याचं अनालिसिस हे करत असताना राजसाहेबांनी मराठी या विषयावरती तिथे त्यांनी नक्कीच तिथे अग्रेसर भूमिका मांडली. उद्धवजीने फक्त राजकारण मांडलं. त्यांनी मग पुढच्या राजसाहेबांच्या तोंडातून एकदा तरी आलं का की आता आम्ही दोघे एकत्र आलोय, भविष्यामध्ये देखील आम्ही एकत्र येऊ शकतो. ठीक आहे, त्यांनी एक सुरुवात करत असताना काही वाक्य सांगितलं एकत्र. ते म्हणाले एक वाक्य त्यांचं असं होतं की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया, हे वाक्य होतं त्यांचं. तर मला काय स्वप्न पूर्ण करूया? बाळासाहेबांची स्वप्न ही नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेली आहेत. बाळासाहेबांचं एक स्वप्न असंही होतं की 2 भावांनी एकत्र यावी. ते पण म्हणाले की बघा आता बाळासाहेबांचं हे पण एक स्वप्न होतं. तर माहित नाही, दोन्ही भावांनी वैयक्तिकरित्या एकत्र येणं आणि राजकारणामध्ये एकत्र येणं 2 वेगळे विषय आहेत. बरोबर आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, वैयक्तिकरित्या एकत्र त्यांनी यावं ना. कौटुंबिक वाद आहेत ते मिटले पाहिजेत. कुठल्याही 2 भावांना आले तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? नाही फरक पडणार. नाही फरक पडणार. त्यांची दोघांचे वोट बेस जो आहे तो जरी एकत्र आला तरी सुद्धा ते आमच्याशी ते तुलना नाही करू शकणार. का बरं? तुम्ही गणितच बघा ना. बघा, शेवटी आज मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक जर का सीटचा पण अनालिसिस केलं, मी आजही सांगतोय, उद्धवजींसोबत मूळ मतदार आता राहिलेला नाही. ते फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँकवरती डिपेंड आहे. आजही ती परिस्थिती बदललेली नाही. बरोबर. आज उद्धवजी मला सांगा, अजूनपर्यंत अयोध्येला गेले का? ते राम मंदिरामध्ये अजूनपर्यंत गेले का? नाही. राजसाहेबांना जायचं होतं. बाळासाहेबांची तुमची ज्यांच्याशी युती आहे ते ब्रिजभूषण सिंग येऊ देत नाही राज ठाकरेंना. मी उद्धवजींबद्दल म्हणतोय. नाही, उद्धवजी आता तो राजसाहेबांचा मला वाटत नाही राजसाहेब ठाकरे अशी व्यक्ती आहे की अशा कोणाला चॅलेंजला घाबरतील वगैरे. त्यांचे निर्णय ते सक्षम आहेत. परंतु उद्धवजी आजपर्यंत अयोध्येला गेले नाहीत. वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करा म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं ना. 2 स्वप्न पूर्ण केली मोठी. 370 कलम हटवणं जे कोणालाही जमलं नाही. बाप जमलं ते हँडल करून आम्ही पण पाठिंबाच दिला त्याला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेमध्ये आम्ही पाठिंबा दिला त्याला. हो, पाठिंबा त्यांनी त्याचं अभिनंदन देखील केलं. बरं की नाही? मग तुम्ही बीजेपी सोबत युती का तोडलीत? मग हिंदुत्ववादी तुमचं सरकार हिंदुत्ववादी विचार होता की नाही? ते परत 5 वर्ष परत ते 100 वेळा उद्धवजी पॉलिटिकली तुम्हाला जमेल, तुम्हाला जे गोष्ट योग्य वाटेल किंवा तुम्हाला पॉलिटिकली जी गोष्ट अडचणीची ठरेल तिकडे तुम्ही पाठिंबा द्यायचा. मग तुम्ही अयोध्येच्या राम मंदिर उघडण्याला तुम्ही का नाही गेलात? सगळ्यांना निमंत्रण होतं आणि सन्मानपूर्वक निमंत्रण दिलं गेलं होतं. उद्धवजी हिंदू राहिलेले नाही जातं. किमान त्यांनी विचार त्यांच्या बदललेले आहेत, कारण त्यांना आता मुस्लिम वोटर्सची गरज आहे, कारण ते त्यांच्यावर डिपेंड जास्त झालेत. हिंदुत्ववादी मतदार हा त्यांच्यासोबत राहिलेला नाही. तुम्ही ज्या वेळेला निशिकांत बघा असं आहे की ज्या वेळेला शेलार साहेब म्हणतात की हे सगळं झाल्यानंतर की बघा तिथं जे लोक म्हणजे मराठी लोकांना अशा पद्धतीने मारहाण करणारे जे आहेत तिथं धर्म विचारून मारतात पहलगाममध्ये आणि इथे भाषा विचारून मारतात. मराठी माणसाची तुलना थेट तुमचा मित्रपक्ष अशा पद्धतीच्या अतिरेक्यांशी करतो. तुम्हाला असं वाटतं की ही कम्पॅरिझन बरोबर नाही? मराठी माणसांची म्हणण्यापेक्षा ते एका पक्षाचे कार्यकर्ते होते ना. मग मनसेचे समजा फक्त नाही मग मराठी आता तो त्या व्यक्तीचा त्यांचा काय वाद झालाय आजही कोणाला माहिती नाही. बरोबर नाही? ती व्यक्ती मराठी बोलायला तयार नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्यासोबत माझी देखील भूमिका स्पष्ट केली होती की त्याच्यामध्ये असं ऍटिट्यूड चालणार नाही की मी मराठी बोलणारच नाही. हा ऍटिट्यूड चालणार नाही. पण बोला ना सॉफ्टली की आम्ही प्रयत्न करतो, आम्ही शिकू, प्रयत्न करू, आम्ही जर राहतोय वाढतोय, सन्मान करा ना मराठीचा. अपमान करायला तर कारवाई ही होणार. आता शेवटी कायदा तोडला, त्यांची कारवाई केली, हा भाग वेगळा राहिला. पण मराठीचे जे काही करते धरते फक्त तेच आहेत, मनसे किंवा उबाटाचेच कार्यकर्ते आहेत, हे चुकीचं आहे ना. आज आम्ही देखील मराठी आहोत ना. आज माझं शिक्षण मराठी माध्यमातून झाले, आमच्या घरामध्ये देखील आम्हाला मराठीचं बाळकोट पाजलं गेलेलं आहे, आमच्या हृदयात ते रुजलेलं आहे ना. ते काय आम्हाला छाती पाडून दाखवायची गरज नाही. हे आता निवडणुका समोर आल्या म्हणून या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. पण मग निवडणुका आल्या म्हणूनच असं वक्तव्य केलं जातं की काय ते मारणारे भाषा विचारून मारणारे पण पहलगामच्या अतिरेक्यांसारखे.
नाही बघा, ती तुलना करणं किती योग्य अयोग्य आहे त्यावरती बोलण्यापेक्षा जी घटना घडली पहलगामची त्या घटनेची तुलना खरं तर कुठेच नको व्हायला हवी. परंतु अशा वेळेस मराठी म्हणून मी त्यांना मारलं किंवा तो मराठीचा अपमान करत होता म्हणून मी त्याला मारलं, मी त्यांना माझे देखील स्टेटमेंट असंच आहे. ती जर का पोलिसात तक्रार जर की त्यांनी दिली असती तर आम्ही त्याच्यावर कारवाई करायला लावली असती. कायदा हातात घ्यायची गरज नव्हती. कारण ह्या राज्यात शेवटी मराठीचा अपमान आम्ही सहन करणार नाही ना, ही आमची भूमिका स्पष्ट आहे ना. त्यामुळे मित्रपक्षाच्या बाबतीत देखील आज भाजपची भूमिका देखील या बाबतीत स्पष्ट आहे. त्यांच्या कुठल्या तरी एका एमपीने खासदारांनी जे काही वक्तव्य केलं पण तुम्ही त्याचा निषेध पण केला ना. त्याच आशिष शेलार साहेबांनी त्याचा निषेध देखील केलाय. त्याच्यावरती मी येतो. पण तुम्ही म्हणालात की असं जर मराठीचा अपमान कोणी करेल तर आम्ही सहन करणार. केडिया नावाचे एक ग्रस्त आहेत, केडियानॉमिक्स नावाचे संस्था त्यांनी फाउंड केली. तर ते म्हणाले की त्यांनी मॉन्स्टर्स म्हटले सगळ्यांना आणि ते म्हणाले की बघा हे सगळं जे चालू आहे तर मी शिकणार नाही, प्रतिज्ञा केली त्यांनी ऑन टेलिव्हिजन प्रतिज्ञा केली. आता काय तुम्ही काय कारवाई करणार? नाही बघा, शेवटी मला वाटतं त्यांनी लगेच माफीनामा देखील दिला नाही. ते त्यांचं ऑफिस फुटल्यानंतर जे काय त्यांनी माफीनामा देखील त्यांनी तिकडे दिला होता. शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखला गेला पाहिजे ह्याबद्दल कुठेही दुमत नाही. पण शेवटी अर्थाचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्ती जेव्हा मराठीचा अपमान करतो त्यावेळेस जेव्हा आपण कायदा हातात घेतो तुम्ही कायदा हातात नाही घेतला पाहिजे. आज तो कायदा हातात कशासाठी घेतला जातोय? मग आम्ही अग्रेसर भूमिका मांडतोय. बघा, आम्ही मारल्यानंतर मग आम्ही चॅनलमध्ये येतोय, मारल्यानंतर मग आमची प्रसिद्धी होते. मराठी करता फक्त आम्हीच आहोत हे जे दाखवून द्यायचा प्रयत्न आहे कशासाठी चाललाय? 3-4 महिन्याच्या नंतर किंवा 6 महिन्याच्या नंतर निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्याचं बेनिफिट घ्यायचं म्हणून चाललंय. आजपर्यंत तुम्हाला या गोष्टी आठवत का नव्हत्या? मग निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. हा तुमचा पॉलिटिकल अजेंडा हे कळतंय ना, आणि महाराष्ट्रात देखील कळतंय. म्हणजे मनसेची जे मारहाणीचे प्रकार सातत्याने घडतात ते केवळ आणि केवळ महापालिका डोळ्यासमोर ठेवून घडतात. प्रसिद्धी मिळवण्याकरता होऊ शकते, नाकारता येत नाही शक्यता. कारण शेवटी प्रसिद्धी मिळते. मराठीचा विषय हा पण आता जिया रद्द झाल्याच्या नंतर मोर्चा काढायचं कारण नव्हतं. बरं, मोर्चा नाही, सेलिब्रेशन ठीक आहे. मिराडमध्ये जो मोर्चा काढायचा होता, बरं, काढत असताना जिथे वाद झालेला आहे त्या ठिकाणी काढायची गरज नाही, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी देखील काढू शकला असतात. पण कुठेतरी वाद निर्माण जाणून करायचा, ते विषय पेटवत ठेवायचा. आता हा विषय ते संपून देणार नाहीयेत, हे असंच विषय काढत बसणार. दर 4-10 दिवसाने मराठीचा विषय पेटवत राहायचा. निवडणुकीपर्यंत मराठी वोटर्सना बघा आम्ही मराठीसाठी लढतो हे दाखवत राहायचं आणि सत्तेमध्ये यायचा प्रयत्न करायचा, हा त्यांचा अजेंडा आहे. तुम्हाला त्याचा त्रास पण होतो ना. आज जे सरनाईक साहेबांना तिथे सहन करायला लागलं, म्हणजे त्यांच्याच मतदारसंघाचा भाग असले तिथे त्यांना गोबॅकच्या घोषणा सहन कराव्या लागल्या. मला असं वाटतं की आणि त्यांचे संबंध सगळ्यांशी असताना हे सगळं घडलं तर तुम्हाला त्रास कार्यकर्त्यांनी तिथे फरक पडणार नाही. तिथे उबाटाच्या कार्यकर्त्यांनी अशा घोषणा करणं त्याच्याने काय फरक पडत नाही. आता 50 खोके एकदम ओके आमच्या बाबतीत घोषणा दिला की काय फरक पडला? मतदार राहिला ना आमच्यासोबत. इतिहासामध्ये सर्वात जास्त सीट आम्हाला निवडून आम्ही आलेलो आहोत. 80 समोर आम्ही 60 आलेलो आहोत निवडून. त्याच्याने अशा घोषणांनी वगैरे काही फरक पडत नसतो. जनता, मतदार, मी मगाशी म्हटलं पण प्रचंड हुशार आहे, तर कळतंय कोण कशासाठी काय राजकारण करतंय. लॉजिकल आपली जनता आहे आणि ते लॉजिकनुसार जनता मतदान करते, त्यामुळे ह्याच्याने काय फरक पडत नाही. तुम्ही हे बोलल्यानंतर निशिकांत दुबेंचं पण एक स्टेटमेंट आलं. ते म्हणजे भन्नाट आहेत, ते काही तिकडे बसून बोलतायत मराठी माणसाबद्दल. इथे ते म्हणतात की बघा, मराठी माणूस जर बाहेर आला तर आपटू मारू. मराठी माणसानं काय केलं? म्हणजे खाणी आमच्या, उद्योग आमचे, तुम्ही आमच्या जीवावर जगता. आणि निरहुआ म्हणून एक खासदार आहेत दिनेश यादव, ते पण म्हणाले की त्यांनी थेट चॅलेंज दिलं की तुम्हाला जर इतकं काय हे वाटतंय तर तुम्ही मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा. ही जी स्टेटमेंट भाजपचे नेते, केंद्रीय नेतृत्वाकडून होत आहे, तर मला असं वाटतं की भाजपने यांना तुम्ही इथं सत्तेत असताना, शिवसेना सत्तेत असताना अशा पद्धतीची स्टेटमेंट मराठी माणसाबद्दल, नेत्यांबद्दल केली असेल तर स्पेसिफिक वी कॅन अंडरस्टँड की बाबा त्या नेत्यांबद्दल केली, या मराठीच्या बद्दलचं असताना पण या नेत्यांनी जास्त अग्रेसिव्ह मराठी माणसाला पटकू मारू नाही, चुकीची आहे ही भूमिका, चुकीची आहे ही वक्तव्य देखील चुकीची आहेत. आणि ही बाब नक्कीच भाजपच्या नेते मंडळीची देखील जी काही चर्चा आमची झाली त्यांनी देखील या बाबतीमध्ये त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी अग्रेसर मांडलेली आहे की 100% चुकीचं आहे. आम्ही देखील मराठी आहोत आणि हे सहन न होण्यासारखं आहे. त्यामुळे जे काही त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून त्या ज्या लोकांनी वक्तव्य केलेले आहेत त्यांना जे काही मेसेज द्यायचा, संदेश द्यायचा असतो ते 100% देतील. आणि अशी वक्तव्य अर्थातच, आता ती जो कोण व्यक्ती आहे त्याला आजपर्यंत कोणी ओळखत पण नव्हतो, उगाच तो पण तिथे प्रसिद्धी मिळवतो, त्याचं तिथे तो प्रपोगंडा करणार, त्याचं राजकारण करणार. निशिकांत दुबे हे भाजपमधले 4 टर्मचे खासदार आहेत, मला त्याची कल्पना आहे. आणि काय केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे आहेत, उत्कृष्ट संसदपटू म्हणून ते देखील राहून गेले आहेत. परंतु अशा व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे
अशी व्यक्ती जेव्हा अशी कुठली मोठी व्यक्ती करते 100% ते सहन न होण्यासारखंच आहे. आणि आम्ही जर ओपन चॅलेंज दिलं, मी देखील काल म्हटलं होतं की त्यांनी महाराष्ट्रात येऊन पाहावं कोण कोणाला किती आपटतो होतो, खरा शिवसैनिक कळेल. आणि मी ते बोलत असताना देखील मी सांगितलं की गृहराज्यमंत्री म्हणून नाही, मग त्याला शिवसैनिक म्हणून उत्तर देईन. काही काही वेळेला ते कधी येणार नाही, तुम्ही इतके फिट दिसतंय कधी येणार नाही, काय तो निर्णय त्यांचा आहे. परंतु अशी वक्तव्य न सहन होण्यासारखी आहेत. आणि त्याचा निषेध हा भाजपच्या नेत्यांनी देखील केलेला आहे. आशिष शेलार साहेबांनी स्वतः त्याचा निषेध केलेला आहे. विधिमंडळाच्या आता सभागृहामध्ये देखील आम्ही त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि अशा व्यक्तीला कोणी पाठीशी घालणार नाही. भाजपचे नेते पण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात या वादाचा, की बिहारमध्ये झाला तर झाला, बंगालच्या इलेक्शन मला वाटत नाही असं कुठं जातीयवाद किंवा आपलं हिंदी आणि मराठी किंवा हिंदी किंवा अन्य भाषांचा तिथे वाद निर्माण करून निवडणुका लढायच्या ही कधीच महायुतीच्या आमच्या कुठल्याच पक्षाची स्ट्रॅटेजी राहिलेली नाही. आमच्या निवडणूक ही नेहमी डेव्हलपमेंट बेसवरच राहिलेली आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला असे वादाचे मुद्दे येतात, आता महापालिकेची तयारी चालू आहे आणि सगळ्यांचं लक्ष येते मुंबई महापालिकेकडे लागले. भाजप सोबत इथे मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार, शिवसेनेचा भगवा फडकणार, शिवसेनेचा मराठी महापौर होणार की भाजपचा किंवा महायुतीचा मराठी महापौर, 2 ऑप्शन आहेत. कारण असं आहे की बघा, जो कोणी मोठा भाऊ होईल, आता कसं आहे की आता गेल्या वेळेला छोटा भाऊ पण मोठा भाऊ झाला होता, पण या इलेक्शनमध्ये परत ते गणित बदललंय. आणि आता आतापर्यंत 25 वर्ष मुंबई म्हणजे शिवसेना आणि मुंबईचा महापौर म्हणजे शिवसेनेचा महापौर असं गणित राहिलेलं आहे. अर्थात भाजपची पण साथ होती, त्याला 25 वर्ष भाजप पण सत्तेत होते, पण भाजपची साथ असली तरी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा. हे गणित कायम राहणार की नाही या इलेक्शन? नाही बघा, त्या बाबतीमध्ये अर्थातच 2 गोष्टी बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. एक तर मुंबईचा महापौर हा मराठीच असणार, मराठीच असला पाहिजे. दुसरं, मला अजूनही तो किस्सा आठवते, राजसाहेबांनी हा किस्सा सांगितलेला आहे बाळासाहेबांचा. भाजपने एकदा असा प्रस्ताव आणला होता की अमराठी तिथे मुख्यमंत्री बसवायचे आणि वंदनीय बाळासाहेबांनी झोपेतच नकार दिला होता. ते सत्ता नाही आली तरी चालेल, पण अमराठी व्यक्ती नको त्या उच्च पदावरती, कारण शेवटी आपलं सर्वोच्च पद आहे त्या शहराचं किंवा त्या राज्याचं, ते मराठी व्यक्ती असली पाहिजे. तेव्हा कुठे कॉम्प्रोमाइज नाही. दुसरं, महानगरपालिकेवरती एकच वाक्य सांगेन की महायुतीचा भगवा झेंडा फडकेल. या बाबतीमध्ये कुठेही शंका देखील आमच्या मनात नाही आणि जनता देखील आमच्यासोबत आहे. पण तुम्ही इतकं कॉन्फिडेंटली सांगता, जसं कॉन्फिडेंटली हे का नाही सांगायचं की शिवसेनेचा महापौर होईल? बघा, शेवटी आज मुंबई आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, नाशिक आहे, ह्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. आम्ही ह्या महायुतीमध्ये लढणार आहोत. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक वाद असतात, त्यामुळे कदाचित युती होईल न होईल स्थानिक तिथे कार्यकर्त्यांचा निर्णय असतो. तर अशा वेळेला माझ्यासारख्या व्यक्तीने तिथे डायरेक्ट त्या महापौर पदावरती मी वक्तव्य करणं चुकीचं आहे. मी अतिशय पक्षामध्ये ज्युनियर आहे, माझ्याकडे पक्षाचं कुठलंही पद देखील नाही. मी आज फक्त राज्यमंत्रीच्या ह्या नात्याने मी शिवसेने म्हणून आज कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये. अशा वेळेला माझी तर इच्छा असणारच ना, मला वाटणारच की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे असं मला वाटणारच ना. त्याबद्दल आणि तो विचार मनामध्ये येणं काही चुकीचं देखील नाही. म्हणून महापौर हा मराठी असला पाहिजे पहिली गोष्ट. आणि माझ्या सगळ्या शिवसैनिकांना वाटणं साहजिक आहे की महापौर हा शिवसेनेचा असला पाहिजे. पण आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे शिस्त मी देखील पाळली पाहिजे. पण अशा वेळेला महानगरपालिकेवरचा भगवा हा नक्कीच महायुतीचा मात्र नक्की असेल. निश्चितपणे. अजून एक जो शेवटचा विषय होता की जो मला विचारायचा होता की गेल्या, आणि हा तुमच्या खात्याशी खूप जवळचा निगडीत संबंधित विषय आहे, फसवणुकीच्या खूप घटना घडतात आणि त्या घटना ज्या आहेत त्या थांबत नाही आहेत. म्हणजे कुठे 200 कोटीची फसवणूक झाली, गुंतवणूक करायला लावली, 200 कोटी रुपये गेले लोकांचे. कुणी बघा, कुणाला परतावा जास्त मिळत असेल तर त्याला वाटतं की सामान्य लोक असतात, छोटी मोठी कामं करणारे नोकरदार मंडळी असतात की बाबा 10,000 रुपये दिले आणि त्याच्यातून जरा जास्त मोबदला मिळणार असेल गुंतवणूक केल्यामुळे, तर बँकेत ठेवण्यापेक्षा किंवा पोस्टात ठेवण्यापेक्षा तिथं करू. आता उदाहरणार्थ इथं टोरेस नावाची जी कंपनी होती त्याचं आपण प्रकरण बघितले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा चिटफंड्स आणि अशा पद्धतीच्या कंपन्या येतात ज्या लोकांना फसवतात. आता दुसरा जो मुद्दा आहे तो सायबरचा, पण सायबरचा आपण नंतर घेऊ. तर तुमच्याकडे काही अशी हे आहे का की एकदा गेले की पैसे गेले? कारण आता बघा, ते काय करतात, शटर डाऊन करतात, त्याच्यानंतर लोकांनी फक्त आशेवर राहायचं आणि ती आशा काही नाही. यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आता आपण काय केलंय, काही अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स येतात, त्यांचं कार्यालय ओपन करतात आणि अननॅचरल इंटरेस्ट, म्हणजे आरबीआयचे काही नॉर्म्स आहेत, आरबीआयने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की किती इंटरेस्ट आपण देऊ शकतो. दिवसाला किंवा महिन्याला 28% इंटरेस्ट, 30% इंटरेस्ट, आणि मग पहिले 6 महिने इंटरेस्ट द्यायचे, पण मग लोकांचा विश्वास जिंकायचा आणि मग फसवणूक करून पळून द्यायचं.
अशी एक प्रॅक्टिस आहे. तर आपण आता काय केलंय, FIU जे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आपण स्थापन केलेलं आहे, जे अशा युनिट्सवरती लक्ष ठेवेल, अशा ज्या काही आस्थापना आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवेल, जे अननॅचरल इंटरेस्ट देत असेल त्यांच्यावरती कारवाई करेल आणि इंटेलिजन्स जमा करून त्याच्यावरती आपण कारवाई करू. दुसरी गोष्ट अवेअरनेस पाहिजे, आम्ही तर अवेअरनेस स्प्रेड करतोय. तिसरी गोष्ट फसवणूक झालेली आहे, त्याच्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे मिळाले पाहिजेत, ह्यासाठीच्या MPID ऍक्ट आहे. त्या MPID ऍक्टनुसार आपण ज्या मालमत्ता आहे त्या आपण सीज करतो त्या आस्थापनेच्या, म्हणजे त्या कंपनीच्या, आणि त्या लिलाव करून आपण ते पैसे गुंतवणूकदारांना आपण परत देतो. तर ऍज अ माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृहराज्यमंत्री म्हणून MPIDचे जे काही विषय आहेत ते अधिकार आमच्याकडे दिलेले आहेत. आणि त्या अधिकाराच्या नुसार मी आता काही दिवसांपूर्वी बैठक देखील घेतली होती. असे जे फ्रॉड झालेले आहेत त्याच्यामध्ये MPID ऍक्टची जी काही कारवाई करायची आहे त्याच्यावरती आपण अग्रेसिव्हली पुढच्या 6 ते 8 महिन्यांमध्ये, माझा प्रयत्न आहे की असे काही प्रकरणं आहेत, आता टॉरेसचं आता घडले, पण अशी अनेक काही प्रकरणं आहेत जी 12-12, 15-15 वर्षापासून प्रलंबित आहेत, लोकांना परतावा मिळालेला नाहीये. पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये सगळे परतावा द्यायचं आमचे टार्गेट आम्ही सेट केलेलं आहे. लिलाव प्रक्रिया फास्ट करणं आणि लिलाव प्रक्रियेच्या नंतर पैसे गुंतवणूकदारांना पुन्हा लगेच मिळवून देणं, यासाठी जी प्रक्रिया आम्ही अग्रेसिव्हली करतोय. आणि हजारो कोटी लोकांचे अडकून बसले तर नक्कीच आम्ही 100% मिळवून देतोय. तुझ्या 6 महिन्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण? 100% केसेस मधले नाही, परंतु आपण जी 12-12, 15-15 वर्ष अडकलेल्या जे MPID ऍक्ट मध्ये जी काही कारवाई होती ती आपण अग्रेसिव्हली करून पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये आपण पूर्ण करायचं आपण टार्गेट समोर ठेवलंय. अच्छा. मग आता आणि अवेअरनेस हा एक प्रोग्राम दुसरा आहे, त्याचे तर अवेअरनेस तर खूप असतो, पण लोक शेवटी त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही एक गोष्ट बघतोय की सिनियर सिटीजन त्याच्यामध्ये जास्त भरवले जातात. जे वयोवृद्ध आहेत ते सायबर फ्रॉडला पण होतं, म्हणजे सायबर फ्रॉडला पण होतं. सायबरला सिनियर सिटीजनच्या सोबत म्हणजे अगदी 20 वर्षाच्या व्यक्तीपासून ते अगदी 60 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत, 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत देखील सायबर फ्रॉडचे तिथे शिकार होत आहेत. तर सायबर फ्रॉड देखील हा आता विषय प्रचंड मोठा आहे. आता तो आपण इतकं मी त्याचा एक्सप्लेनेशन देऊ शकणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये अवेअरनेस हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या अवेअरनेससाठी आम्ही कॅम्पेन्स आपण रन करत आहोत. शाळांमध्ये असतील, कॉलेजमध्ये असतील, जनरल पब्लिक प्लेसेसमध्ये वगैरे असतील. आणि सायबर गुन्ह्यापासून कसं आपण थांबवलं पाहिजे की आपण वाचलं पाहिजे ह्याची देखील आपण अवेअरनेस क्रिएट करतोय. मला ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे मी मगाशी पण इन्फॉर्मली बोलताना म्हणालो की ड्रग्ज हा एक खूप मोठा महाराष्ट्रातला खूप गंभीर विषय झालेला आहे आणि त्याच्याबद्दल एकदा आपण बोललं पाहिजे. आणि डिजिटल अरेस्ट आणि डिजिटल फ्रॉड्स म्हणजे, आणि गृह खातं त्याच्यावर बरेच काम करतं, पोलीस पण करतात, पण मोस्टली ही जी लोकं आहेत ती खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून ते सगळं ऑपरेट करतात. त्यामुळं त्याच्यापासून कसं दूर राहायचं आणि या सगळ्याबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. पण वेळ मला असं वाटतं की थोडी कमी आहे. आज तुम्ही गृहराज्यमंत्री म्हणून मराठी, हिंदी आणि मीरा रोड आणि एकूण सगळीकडे होत असलेलं सगळं वातावरण याच्याबद्दल बोललात. पण तुम्हाला पक्षाने पद दिलं ह्याचं मला तुम्ही बोलल्यानंतर आश्चर्य वाटते. तुम्ही काय कन्व्हिन्सिंगली बाजू मांडताय. तर मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ते तुम्हाला बोलून सांगतील की तुम्ही जरा जास्त ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे, हे जरा सांगायला पाहिजे. पक्षामध्ये आमच्याकडे पदासाठी आम्ही अजिबात काम करत नाही. शिंदे साहेबांना साथ द्यायची, शिंदे साहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे, बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यात चाललेत, त्यांना पूर्णपणे ताकद महाराष्ट्रामध्ये द्यायची. आणि पदाची गरज काय, जे काही शिवसेना म्हणून करता येईल ते करायचं. चला ठीक आहे. तर निश्चितपणे खूप खूप धन्यवाद. एकतर वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल. आणि मराठी आणि हिंदी वादामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका वेगवेगळ्या समोर येत होत्या, त्यानंतर खरं तर शिवसेनेकडून एक अशी थेट विस्तारजनक भूमिका जी आहे ती मांडली गेलेली नव्हती. आणि त्यामुळे तुम्ही ती मांडलीत, गृहराज्यमंत्री म्हणून पण मांडलीत. त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण हा सगळा लॉ अँड ऑर्डरशी पण संबंधित असलेला विषय आहे. त्यामुळं तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे नोंदवा. ते नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण विचारू. तुम्ही चावडीसाठी आमंत्रित आहात. तुम्ही ज्यावेळेला वेळ द्याल त्यावेळेला आपण चावडी पण करू. आपला आमची आठवण काढली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही कायम आठवण काढतो. थँक्यू. खूप खूप आभार. खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.